नमस्कार. BA भाग 3च्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण युनिट 5 अभ्यासत होतो आणि या युनिट 5मध्ये आपल्याला दहशतवादाची संकल्पना अभ्यासाला आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दहशतवादाचे विविध प्रकार बघितले होते. या व्हिडिओमध्ये आपल्याला आता पाहायचं आहे दहशतवादाची कारणे, त्यालाच कॉजेस ऑफ टेररिझम असं सुद्धा म्हटलं जाते. आता ही दहशतवाद निर्माण होण्याची कारणे कोणती कोणती आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता आपल्याला माहीत आहे की कोणताही व्यक्ती हा जन्मतः दहशतवादी प्रवृत्तीचा नसतो. समाजात जीवन जगत असताना समाजात काही घडामोडी घडत असतात, त्याच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो आणि यातूनच तो असा धोकादायक मार्ग निवडतो. हे सुद्धा आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. बऱ्याच वेळा आपण चित्रपटातसुद्धा बघितलेला आहे. तर या कारणामागे कधीकधी राजकीय व्यवस्था त्याच्याशी निष्ठुरपणे व्यवहार करते. त्याचप्रमाणे कधीकधी आर्थिक गोष्टीमुळे सुद्धा त्याला दहशतवादी कृत्यांचा अवलंब करावा लागतो. कधीकधी बेरोजगारी ही सुद्धा एक महत्त्वाची समस्या आहे आणि समाजातल्या जुलमी लोकांकडून सुद्धा त्याच्यावर कधीकधी जुलूम होतो आणि अशा कारणामुळेच बऱ्याच वेळा व्यक्ती हा दहशतवादी कृत्यांचा अवलंब करतो. यामध्ये मग कधी राजकीय, ऐतिहासिक, शासनाची धोरणं, वैचारिक कारणे, सांस्कृतिक ताणतणाव आणि धर्म यासारख्या कारणांचा सुद्धा काय होऊ शकते, समावेश होऊ शकतो. तर अशा विविध गोष्टींचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. यातलं पहिलं कारण सांगितलेलं आहे दहशतवादाचं वांशिक राष्ट्रवाद. आता वांशिक राष्ट्रवाद म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता एखादा राज्यात व्यक्ती सुखी नसेल, समाधानी नसेल, तर त्याला असं वाटते की विद्यमान राज्यापासून स्वतंत्र होऊन नवीन राष्ट्रांची निर्मिती करणं, अशी जेव्हा लोकसमूहांची इच्छा होते त्याच्यातूनच दहशतवादी संघटना निर्माण होण्यास काय होते, कारणीभूत ठरते. कारण प्रस्थापित राज्यामध्ये व्यक्ती सुखी नसतो, समाधानी नसतो आणि मग अशा लोकसमूहाला वेगळ्या राष्ट्राची, वेगळ्या वंशाची निर्मिती व्हावं असं वाटते आणि यातूनच मग दहशतवादी संघटना निर्माण होण्यास कारणीभूत ठरते. 20व्या शतकाचा विचार जेव्हा आपण करतो त्यात आपल्याला म्हणता येईल की 20व्या शतकात हिंसाचाराच्या द्वारे अनेक राष्ट्रांनी वसाहती राज्यापासून स्वातंत्र्य प्राप्त केलेले होते. पहिल्या महायुद्धाचा जेव्हा आपण विचार करतो 1914 ते 1919चा हा कालखंड, या कालखंडात अनेक संघटना अस्तित्वात होत्या, परंतु दुसऱ्या महायुद्धापूर्वी आणि नंतर अशा अनेक संघटना निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येते आणि त्यांनी साम्राज्यवादी सत्तेच्या अन्यायापासून स्वातंत्र्यसुद्धा प्राप्त केलेलं आपल्याला दिसून येते. हमास ही अत्यंत धोकादायक अशी दहशतवादी संघटना, यांनी इस्रायल विरुद्ध वेगळ्या राष्ट्राची मागणी करण्यासाठी विविध प्रकारचे दहशतवादी कृत्य इस्रायलमध्ये सतत करत. त्यांचा उद्देश आहे की स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्य निर्माण करणं, इस्रायलपासून स्वतंत्र होऊन पॅलेस्टाईन राज्य निर्माण करणं, हाच हमास या आतंकवादी संघटनेचा हेतू आहे, उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर रशियामध्ये सुद्धा आपण बघतो की रशिया सरकारविरुद्ध आणि रशियाच्या नागरिकाविरुद्ध चेचन्य ही दहशतवादी संघटनासुद्धा सतत घातपाती कृत्य करत आहे. कारण त्यांना रशियाविरुद्ध स्वातंत्र्य हवं आहे, रशियातून बाहेर निघायचं आहे. भारतामध्ये सुद्धा आपण बघितलं की जम्मू काश्मीर हे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी किंवा स्वतंत्र होण्यासाठी अनेक दहशतवादी संघटना कार्यरत आहे. यामध्ये पाकिस्तान या देशाचा सुद्धा मोठा सहभाग असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यांना आपल्या मूळ राष्ट्रापासून स्वतंत्र हवं आहे, म्हणूनच त्यांना काय म्हटलं जाते, वांशिक राष्ट्रवाद म्हटलं जाते. यालाच आपण फुटीरतावादी दहशतवाद असं सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा आहे भेदभाव. आता अनेक लोक, आपल्याला माहीत आहे की आपल्या स्वतःच्या देशातून दुसऱ्या देशामध्ये रोजगारासाठी किंवा शिक्षणासाठी जातात आणि नंतर तिथे स्थायिक होतात. भारतातले लोकसुद्धा आपल्याला माहीत आहे की बरेचसे लोक दुबईमध्ये गेलेले आहे, USA गेलेले आहे, युनायटेड किंगडममध्ये गेलेले आहे, युरोप खंडात गेलेले आहे, हे आपल्याला दिसून येते. आणि अनेक वेळा मग मूळ भारताचे जे नागरिक आहेत त्यांना विदेशामध्ये तेथील स्थानिक लोकांमार्फत त्रास दिला जाते आणि तिथे त्यांना भेदभावाचा सुद्धा
सामना करावा लागतो. बरेच वेळा आपण बघतो की भारतीय वंशाच्या लोकांना अमेरिकेत त्रास दिला जाते, युनायटेड किंगडममध्ये त्रास दिला जाते, ऑस्ट्रेलियात त्रास दिला जाते. अशा घटना आपण बऱ्याच वेळा पेपरमध्ये वाचतो. आणि या वेगळेपणाची आणि या सगळ्या गोष्टीमुळं लोक त्या समाजाला कंटाळतात आणि त्यांच्यामध्ये वेगळेपणाची भावना निर्माण होते, भेदभावाची भावना निर्माण होते. आणि अशा वेगळेपणाच्या भावनामुळेच कधीकधी लोक तिच्या मूळ नागरिक आणि सरकारविरुद्ध दहशतवादी कृत्य करतात. आता याचंच एक उदाहरण, अमेरिकेतला जो 9/11चा दहशतवादी हल्ला झाला, यात आपल्याला सांगता येईल की या हल्ल्यात सहभागी झालेले व्यक्ती हे उच्च शिक्षणासाठी जर्मनी स्थलांतरित झालेले व्यक्ती होते. आणि युरोप खंडात त्यांच्यात वेगळेपणाची भावना निर्माण झाली आणि म्हणूनच त्यांनी दहशतवादी संघटना निर्माण करून अमेरिकेत 11 सप्टेंबर 2001 रोजी दहशतवादी हल्ला केलेला आहे. पुस्तकामध्ये 11 नोव्हेंबर 2001 दिलेला आहे, परंतु तारीख 11 सप्टेंबर 2001 आहे. तर अशा प्रकारे आपल्याला माहीत आहे की युरोप खंडात एका विशिष्ट समाजाविरुद्ध इतर लोकांच्या मनात वेगळी भावना असतात आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा अशा प्रकारे दहशतवादी हल्ले हे घडून आणलेले आपल्याला दिसून येते. आता उदाहरण जायचं झालं, फ्रान्स या देशामध्ये सुद्धा बुरखा संदर्भात एक कायदा केला होता आणि त्यात फ्रान्स सरकारने सार्वजनिक ठिकाणी महिलांना, विशेष करून मुस्लिम महिलांना बुरखा घालण्यास बंदी केली होती आणि त्यामुळेच त्या समाजामध्ये या सरकारच्या विरुद्ध नाराजी निर्माण झालेली होती. अमेरिकेतही सुद्धा अशाच प्रकारच्या काही घटना घडल्या, त्यामुळे वेगळेपणाची भावना निर्माण होऊन अशा प्रकारचे दहशतवादी कृत्य झालेले आपल्याला दिसून आलेले. त्याच्यानंतर तिसरं आहे धर्म. आता धर्मामुळे सुद्धा बरेच वेळा आपण बघतो की धार्मिक कारणामुळे दहशतवादी कृत्य झालेले आपल्याला दिसून येते. अनेक वेळा आपण बघतो की धर्माच्या नावाखाली लोकांचे डोके भडकवले जातात आणि त्यामुळे सुद्धा असे व्यक्ती हे धर्माच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचं घातपाती कृत्य करण्यास काय होतात, तयार होतात. आणि यामुळे सुद्धा समाजात अनेक दहशतवादी कृत्य झालेले आपल्याला दिसून येते. अनेक धर्मप्रमुख तरुणांना असे म्हणतात की मृत्यू पावल्यानंतर तुम्हाला ईश्वर किंवा देव बक्षीस देईल आणि अशा प्रकारे त्यांचे ब्रेन वॉश करून त्यांना भुरळ घालतात आणि अशा प्रकारचे धार्मिक कृत्य करण्यास, दहशतवादी कृत्य करण्यास त्यांना भाग पाडतात. कधीकधी त्यांना आत्मघाती बॉम्ब बनण्यास तयार करतात. आणि या सगळ्या घटनांमुळे आपल्याला माहीत आहे की अनेक प्रकारचे दहशतवादी हल्लेसुद्धा अनेक देशांत झालेले आपल्याला दिसून आलेले. त्याच्यानंतर चौथं सांगितलेलं आहे सामाजिक आणि आर्थिक दर्जा. आता समाजात आपल्याला माहीत आहे की विभिन्न देशांमध्ये आर्थिक दर्जा हा सुद्धा दहशतवादाचं एक प्रमुख कारण आहे. जगात समाजात आर्थिक विषमता आपल्याला माहीत आहे वेगाने वाढत आहे आणि त्याच्यामुळे दहशतवादी कृत्यांसुद्धा वेगाने वाढ होत आहे. आता सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे आपल्याला माहीत आहे की समाजात जी उत्पन्नाची साधनं आहे यांची विषम वाटणी झाल्यामुळेच आपल्याला माहीत आहे की अन्यायाची भावना लोकांमध्ये निर्माण होते आणि त्याचंच रूपांतर दहशतवादी कारवायांमध्ये झालेलं आपल्याला दिसून येते. आजही श्रीमंत देशाविषयी गरीब देशातील नागरिकांमध्ये द्वेषाची भावना निर्माण होत आहे आणि त्याचंच रूपांतर दहशतवादी हल्ल्यांमध्ये किंवा दहशतवादी गट हे निर्माण झालेले आपल्याला दिसून येते. आणि शेवटचं आहे दारिद्र्य. दहशतवादाचा अति महत्त्वाचा प्रकार किंवा कारण म्हणजे दारिद्र्य. दारिद्र्य आपल्याला माहीत आहे की उत्पन्नाचे आणि संपत्तीचे असमान वितरण झाल्यामुळेच दारिद्र्य हे समाजात निर्माण झाले. जगाचा जेव्हा आपण विचार करतो तर अंदाजे असं म्हटलं जाते की 15% लोकसंख्या ही एकूण 25% संपत्तीचा उपभोग करतात. संयुक्त राष्ट्र संघटनेने जी आकडेवारी दिली आहे त्यात म्हटलं आहे की 30 वर्षाच्या तुलनेत अलीकडे विकसनशील राष्ट्रांची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची झालेली आहे. आता 15% लोकसंख्या जेव्हा 25% संपत्तीचा उपयोग करतात तर लक्षात येईल की 15% लोकांच्या वाट्यामध्ये 85% संपत्तीचा उपयोग कशा प्रकारे करेल. आणि त्याच्यानंतरही गरीब देशाची आणि विकसनशील देशाची परिस्थिती ही दिवसेंदिवस बिकट झालेली सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. आणि विकसनशील राष्ट्रांबरोबर विकसित राष्ट्रातही असं म्हटलं जाते की दारिद्र्याचे प्रमाण वाढत आहे.
आणि याचाच फायदा या दहशतवादी संघटना घेतात. गरीब देशांतील लोकांना, तरुणांना दहशतवादी बनवतात. भारतात आंध्र प्रदेश, ओरिसा आणि बिहार राज्य, या राज्यामध्ये आपल्याला माहीत आहे की दहशतवादाचं, नक्षलवादाचं प्रमाण अधिक आहे. याचं मूळ कारण म्हणजे आर्थिक कारण तिथे आहे असं आपल्याला दिसून येईल. कारण तिथं बेरोजगारी आहे, जमीन मालकाकडून भूमिहीन लोकांचे शोषणसुद्धा मोठ्या प्रमाणात होते आणि म्हणूनच दहशतवादी कृत्य तिथे घडत असल्याचं आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे अनेक कारणं आपल्याला या दहशतवादी घटनांमागचे दिसून येते. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे भारतातील दहशतवाद. तर भारतात कशामुळे दहशतवाद निर्माण झालेला आहे याची कारणे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासाची. धन्यवाद.